हॅलो एव्हरीवन. आज आपण टिफिनची एक पटकन बनणारी भाजी बनवणार आहे, जी आहे आलू आणि फ्लॉवरची मिक्स भाजी. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले कढईमध्ये ऑइल टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि बारीक कापलेला कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर या क्यूटशा खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ टाकून त्याला मस्तपैकी कुटून त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी फोडणी होती त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची आहे आणि त्याला छान फ्राय करायचं आहे. एक छोट्या साईजचा कट आणि पील केलेला आलू मी याच्यामध्ये टाकला आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि याला परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी पावडर, रेड चिली पावडर आणि धनिया पावडर टाकला आहे आणि हा मसाला छानपैकी परत एकदा फ्राय करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी साईड बाय साईड फ्लॉवरला स्वच्छ निवडून धुवून आणि हळदी आणि मिठाच्या पाण्यात 5 मिनिट बॉईल करून घेतलं आहे. आणि बॉईल करून स्ट्रेन केलेला फ्लॉवर पण त्याच्यानंतर भाजीमध्ये ॲड करायचं आहे. आणि याच्यावरतून खूप सारा शेंगदाण्याचा कूट आणि खूप सारी बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि आपली भाजी इज रेडी. बाय बाय.